प्राइम लोकेशन, प्राइम प्रॉपर्टी, फक्त आणि फक्त एचजी प्रॉपर्टी। आतापर्यंत आपण 4 BHK 5 BHK पाहिले, तर आज आपल्यासाठी मी युनिक प्रॉपर्टी आणली आहे। तुम्ही पाहू शकता आपल्यासाठी मी बंगलो आणला आहे। तर या आपण दाखवतो तुम्हाला बंगलो कशा प्रकारे असेल। आपला हा बंगलो लोकेटेड आहे हिरांदानी मिडो सर्कलच्या इथे। बंगलोचा कार्पेट साधारणपणे युजेबल कार्पेट आहे, 2700+ चा कार्पेट आहे। हे आपलं एंट्रन्स आहे आणि अशा प्रकारे ग्रँड आपला लिव्हिंग पॅसेज आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर लिव्हिंग पॅसेज आहे, ज्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने त्या लोकांनी डेकोरेशन केलेलं आहे। विंडो पण मोठ्या सर्व विंडो आहेत, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर तुम्हाला भेटलं जाईल। तर आपण पाहू शकतो 4 BHK बंगलो आहे हा, ज्याचा साधारण कार्पेट आहे 2700+ चा कार्पेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गार्डन स्पेस जो आहे तो पर्सनल दिला आहे। तुम्ही पाहू शकता आपला ह्या साइडला गार्डन आहे, तो गार्डन पॅसेज जो आहे तो मी आपल्या कार्पेट मध्ये इन्क्लूड नाही केला आहे, त्या कारणाने गार्डन हे आपला वेगळा USP पॉइंट आहे। तर आपण आता बघून घेऊया आपला डायनिंग पॅसेज। तुम्ही पाहू शकता किती मोठा डायनिंग पॅसेज आहे। हा आपला डायनिंग पॅसेज आहे, जो आपल्याला 10 सीटर 7 सीटर सुद्धा ऑब्विसली खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज होऊ शकतो। तर अशा प्रकारे पाहूया आपला हे आपला कॉमन वॉशरूम आहे बंगलो मधला। हा आपला कॉमन वॉशरूम आणि सर्वात मोठा USP पॉइंट आपला बंगलो मधला हा आपला किचन। खूप सुंदर असा किचन आहे, सर्वात मोठा मॉड्युलर किचन केलेला आहे। तुम्ही पाहू शकता व्हेंटिलेशन साठी विंडो आहे। तर हा आपला किचन आहे। दिस इज आपला फर्स्ट बेडरूम। पाहू शकता हा पण मास्टर बेडरूम आहे। तर अशा प्रकारे आपला मास्टर बेडरूम स्टार्ट होतो। तर बघा आपण ग्राउंड फ्लोर पाहिला, ग्राउंड +2 चा बंगलो आहे। तर आता आपण पाहून घेऊया आपल्या बंगल्यामधला सर्वात पहिला भाग। आपण पहिल्या फ्लोअरवर जाऊया। तर अशा प्रकारे आपला फ्लोअर चालू होतो। स्टेअरकेस आहे, खूप सुंदर पद्धतीने डिझाइन केला आहे। तुम्ही पाहू शकता सर आपल्या फर्स्ट फ्लोअर वरती खूप सुंदर असा टीव्ही युनिट दिलेला आहे, की तुम्हाला जर मूवी वगैरे एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता। आणि तुम्ही हे तर विसरूच नका, सर्वात सुंदर असा आपला झुंबर दिसत आहे। तर आपण पाहून घेऊया, आपल्याकडे इथे बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या फर्स्ट फ्लोअर वरती। तर अशा प्रकारे आपली बाल्कनी असेल। लोकेशन आहे मिडो सर्कल हिरानंदानी। आपला हा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम हा सुद्धा आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मास्टर बेडरूम आहे, जिथे अटॅच वॉशरूम आहे आणि बाहेर आपली बाल्कनी आहे। अशा प्रकारे आपली प्रॉपर्टी असेल। आता आपण पाहून घेऊया आपला तिसरा बेडरूम। हा आपला तिसरा बेडरूम आहे, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने व्हेंटिलेशन साठी विंडो आहे। आणि आपण पाहू शकतो आपल्या बाजूला आपला पर्सनल गार्डन आहे। आणि ह्या बंगल्यासोबत तुम्हाला जेवढ्या काही फर्निचर वगैरे दिसतंय हे सर्व आपल्याला तशा तसं फ्री भेटणार आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा कॉमन वॉशरूम। तर आपण आतापर्यंत 3 आपले बेडरूम पाहिले, तर आता आपण पाहून घेऊया आपला चौथा बेडरूम। तर अशा प्रकारे आपला चौथा बेडरूम आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला छोटीशी बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे। बाल्कनी आपण पाहू शकतो कशा प्रकारे, तुम्ही व्ह्यू पाहू शकता। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या बंगल्याच्या बाजूला सुद्धा बंगलेच आहेत, तर जेणेकरून तुम्हाला लोकॅलिटी सुद्धा त्या टाईपचीच भेटेल, ज्या टाईप मध्ये आपण इन्व्हॉल्व होणार आहोत। तर आता आपण पाहून घेऊया आपला सेकंड फ्लोअर। सेकंड फ्लोअर वरती ऑलरेडी बंगलोवाल्यांनी काय केलंय, तुम्हाला गार्डन पॅसेज खूप मोठा दिला आहे। तुम्ही पाहू शकता इथे गेम खेळण्यासाठी खूप चांगला सेटअप लावला आहे। लेफ्ट हँड साइडला आपला गार्डन आहे, खूप सुंदर पद्धतीने। तुमची काही बर्थडे पार्टीज असतील, तुमची पिकनिक असेल, तुमचे काही फंक्शन असतील, तर तुम्ही इथे स्वतः ऑर्गनाइज करू शकता तुमच्या स्वतःच्या घरात। तर अशा प्रकारे आपला बंगलो आहे हिरानंदानी मिडोज मध्ये। तुम्हाला जर बंगलो आवडला असेल आणि व्हिजिट करायची असेल, लवकर लवकर संतोषला कॉन्टॅक्ट करा। याची आस्किंग प्राइस केली आहे 9 CR ची कोटिंग प्राइस आहे। तर लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा बंगलो हा तुमच्या नावावरती रजिस्टर करून घ्या। चला, थँक्यू।